अद्भुत गोष्टी होत असतात. सांगायला गेलं तर आपल्याकडे टाइम पुरणार नाहीये. रोज काही ना काहीतरी परमेश्वर इतकं चांगलं आमच्या जीवनांमध्ये घडवत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनांनी भरत असतो, आमच्याशी बोलत असतो, आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांमधून शिकवत असतो. शिकवणीमधून आम्ही पडतो, पडता पडता परत उठतो. परमेश्वर आम्हाला चालवत आहे. आमेन, हालेलुया. आम्ही परमेश्वराची जिवंत प्रजा आहोत. हालेलुया. आम्ही परमेश्वराचे जिवंत लोक असल्यामुळे आमच्यामध्ये तो जिवंतपणा दिसतो, आणि तो जिवंतपणा दिसल्यामुळे आम्ही परमेश्वराचे साक्षी बनतो. आमेन, हालेलुया. आम्ही परमेश्वराचे साक्ष आहोत. आमेन. आणि लवकरच आपला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. ते खरं मोठं स्वातंत्र्य आम्ही पाहणार आहोत. आमेन. आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करत राहावी. रोजच्या दिवसामध्ये 1 मिनिट जरी तुम्ही प्रार्थना केली तर तुम्ही तुमच्या देशामध्ये ते उत्तर पाहताल. आमेन. तुमच्या शहरांना तुम्ही आशीर्वादित पाहताल. आपल्या देशांना कोसण्यापेक्षा, आपल्या राज्यांना कोसण्यापेक्षा आपण जर 1 मिनिटाची प्रार्थना केली तर तुमचं कोसणं जे प्रार्थनेमध्ये बदललेलं आहे, तर प्रार्थनेचं उत्तर देखील तुम्ही बदललेलं पाहताल. म्हणून तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या शहरांसाठी, आपल्या राज्यांसाठी प्रार्थना करा. आपल्या सरकारसाठी, गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना करा. काही येणाऱ्या दिवसांमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. येत्या बुधवारी आपण भेटणारच आहोत केअरसेलला. आपण प्लीज या संध्याकाळी 6 वाजता आपल्या घरी. आपण उंडरी येथे आपण भेटत असतो. प्लीज सर्वांना विनंती आहे. काही खूप विशेष अशा वचनांनी परमेश्वर आम्हाला चालवत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर आमच्या बंधनातून आम्हाला मुक्त करत आहेत. ज्या वर्षानुवर्ष आम्हाला बंधनात ठेवलेल्या गोष्टी होत्या, ते जोकडं होते, ते परमेश्वर आम्हाला तोडत आहे. पण त्याच्यासाठी वचन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून माझी सर्वांसाठी ही प्रार्थना आहे, सर्वांची साठी ही इच्छा आहे की आपण ह्या वचनांना गमवू नये, ही संधी सोडू नये. कारण परमेश्वर कुठेतरी आम्हाला चालवत आहे, वचनांमधून आम्हाला घेऊन चाललेलं आहे. ते वचन प्रत्येकाच्या कानावरती पडून प्रत्येकाचे साखळदंड, प्रत्येकाचे बंधन, प्रत्येकाच्या प्रसंगांमधून, संकटांमधून परमेश्वर नक्कीच आम्हाला काढत आहे. आमेन. वेगवेगळ्या साक्षी जसे येत आहेत, परमेश्वर त्या साक्षींमध्ये आम्हाला सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. अंकल खाली पडले, आंटींनी साक्ष दिली, खाली पडले पण त्यांना खर्चटलं देखील नाही. आमेन. कितीतरी अशा माझ्याकडे आलेल्या साक्षी आहेत. माझे स्वतःचे एक ओळखीचे पास्टर आहेत की त्यांना येऊन एका देवदूताने त्यांना येऊन लिफ्ट दिली आणि त्यांच्या बरोबर एका शब्दाने देखील बोलला नाही. एका अंधारात ठिकाणी, एका जंगलामध्ये ते अडकले होते. त्यांना लिफ्ट देणार कोणी नाही, पण अचानक मध्ये कोणीतरी हेल्मेट घालून आलं आणि एका शब्दाने दोघांनी एकमेकांसंगती बोलले नाही, एका शब्दाने. पण त्यांनी त्याला पूर्ण 20 किलोमीटर त्यांना चालवत त्यांना पुढपर्यंत सोडवलं. आणि त्याच्यानंतर त्यांना कळालं की अरे हा माणूस नव्हता, हे तर देवदूत होता. आमेन, हालेलुया. तुम्हाला माहिती नाही तुमच्यासाठी कोण तयार आहे, पण तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे की तुमची पण कोणीतरी वाट बघत आहे. तुमची पण कोणीतरी वाट बघत आहे. अमेरिकेमध्ये घडलेला हा प्रसंग आहे. एक पास्टर, एक सुवार्तिक, ज्यांचं चर्च होतं, त्यांना रात्री परमेश्वराने उठवलं, जागा केलं आणि त्यांना सांगितलं जा चर्च मध्ये जाऊन तू सुवार्ता प्रसार कर, पटकन जाऊन माझं वचन बोलायला लाग. रात्री 2-3 वाजता रात्रीची वेळ परमेश्वराने त्यांना जागा केलं, उठवलं आणि चर्च मध्ये जाऊन संदेशाचा प्रचार करायला लावला. त्यांना प्रश्न पडला की मला असा आवाज का येत आहे, परमेश्वर मला जागा करून मला मोकळ्या चर्च मध्ये का संदेश द्यायला लावत आहे. तरी पण त्यांनी परमेश्वराची आज्ञा ऐकली आणि त्यांनी परमेश्वराची सुवार्ता सांगायला सुरुवात केली. परमेश्वरांच्या वचनामधून त्यांनी मार्ग, सत्य, जीवन, पश्चाताप या सर्व गोष्टींवरती प्रचार सुरुवात करायला, मोकळ्या चेअर्स वरती, मोकळ्या चेअर्सला त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, त्यांचा जो प्रचार आहे, त्यांचं वचन संपत चर्च मध्ये वेगवेगळ्या काना कोपऱ्यांमधून काही माणसं उठून बाहेर यायला लागले. काही माणसं उठून बाहेर यायला लागले. तुम्हाला माहिती आहे ते कोण होते? ते चोर होते. आणि ते चोर चर्च मध्ये लपून बसले होते आणि ते लपून बसलेल्यांच्या कानांवरती परमेश्वराचं वचन पडलं आणि त्याच वेळेस त्यांनी तारण स्वीकारलं. तुम्हाला माहिती नाही आहे की तुमची वाट कोण बघत आहे. परमेश्वर चांगल्या लोकांचा नाही, परमेश्वर रोग्यांचा, पाप्यांचा, दुष्कर्म्यांचा, घाणेरड्या लोकांचा परमेश्वर आहे.
परमेश्वराचं स्वतःचं वचन म्हणत आहे की मी चांगल्यांसाठी नाही, जे शुद्ध आहेत त्यांच्यासाठी नाही, मी जे भरकटलेले आहेत, जे अशुद्ध आहेत, जे पापी आहेत त्यांना शोधायला, त्यांचं तारण करायला आलेलो आहे. चर्च मध्ये येणारे सगळे अशुद्ध असतात, पण ते शुद्ध होऊन परत जातात. आमेन, हालेलुया. आम्ही हरवलेलो असतो, भरकटलेलो असतो, संकटात असतो, पडलेलो असतो, पापी असतो, अशुद्ध असतो, पण परमेश्वर आम्हाला परिपूर्ण करून आम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. तेच तर खरं स्वातंत्र्य आहे, तेच तर स्वातंत्र्य आम्ही अनुभवतो. आमेन, हालेलुया. किती जणांना अनुभव येत आहे वचनांचा की परमेश्वर ज्या सीझन मधून आम्हाला घेऊन चाललेला आहे, जे स्वातंत्र्य आमच्यामध्ये येत आहे, ते स्वातंत्र्यामधून आम्ही चालत आहोत. किती जणांना अनुभव येत आहे? आमेन, हालेलुया. किती जणांना वाटतं की हा माझा सीझन बरोबर मला कळालेला आहे? आमेन. माझा सीझन मला कळणं खूप गरजेचं आहे. मला जर सीझनच कळाला नाही तर मी पेरणीच्या जागी मी काय म्हणतात कापणी करेल, आणि कापणीच्या जागी मी पेरणी करेल. आमेन. मला तसं चुकीचं ठरायचं नाही आहे. आम्ही आशीर्वादित आहोत, पण योग्य वेळेस योग्य गोष्टी घडणं, योग्य ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. विश्वासणारे योग्य वेळ आणि योग्य ठिकाण गमावतात, म्हणून त्यांच्यामध्ये आशीर्वाद दिसत नाही. विश्वासू लोक योग्य ठिकाणी योग्य वेळेस नसतात, म्हणून त्यांच्यामध्ये आशीर्वाद दिसत नाही. म्हणून तुमची पहिली प्रार्थना, रोजची प्रार्थना अशीच असली पाहिजे, परमेश्वरा आजचा दिवस मला योग्य ठिकाणी योग्य वेळेस मला असूच दे, मला योग्य लोकांची मला भेट होऊच दे, योग्य प्रार्थना माझ्याकडून होऊच दे. ही जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला लागता, तुमच्या जीवनांना गती यायला प्राप्त होते. आणि यहोशुवाच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे, गती आली. मोशे गेला, पण यहोशुवाच्या जीवनाला गती लागली. यहोशुवामुळे इस्रायलाच्या जीवनांना गती लागली. आम्ही इस्रायली आहोत, आमच्या जीवनांना गती असलीच पाहिजे. आम्ही गोल गोल फिरणारे नाही, आम्ही स्ट्रेट वरती जाणारे, आम्ही परमेश्वराचे लोक असले पाहिजे. आमेन, आमेन. आम्ही भरकटलेले नाही, आम्ही पडलेले नाही, आम्ही सरळ परमेश्वराच्या मार्गामध्ये सुखरूप पोहोचणारे आणि आमच्या वचनबद्ध भूमीमध्ये पोहोचणारे असे आम्ही असलो पाहिजे. आमेन. किती जणांना वचनबद्ध भूमीमध्ये जायचं आहे? आमेन. तयारी चालू आहे, तयारी चालू आहे. बोला ना, बोला, माझी तयारी चालू आहे. आय एम अ वर्क इन प्रोग्रेस. आमेन, हालेलुया. आपण यहोशुवा याचा 5वा अध्याय काढूयात. हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस. यहोशुवा याचा 5वा अध्याय. हालेलुया जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. चौथा अध्यायाचं 24वे वचन आपण पाहिलेलं आहे. यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल, आणि तुमचा देव परमेश्वर यांचा त्यांना निरंतर धाक वाटेल. आमेन. आमच्या वैऱ्यांमध्ये धाक पसरवण्यात आलेला आहे, पण आमचं जेव्हा आता पुढचा प्रवास चाललेला आहे, आमच्या जीवनांमध्ये आम्ही एक नवीन वाटचाल पकडलेली आहे. त्या वाटचालीमध्ये परमेश्वर आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, तुमच्या विचारांना कळत नाही आहे, तुमच्या स्वप्नांमध्ये अजून त्या गोष्टी आलेल्या नाही आहेत, तुमच्या दृष्टांतांमध्ये आलेल्या नाही आहेत. पण तुमच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल, प्रश्न असतील की मी कुठं चाललेलो आहे, कसा चाललेला आहे, माझे वैरी मला माहिती नाही आहेत, माझे मित्र मला माहिती नाही आहेत, पण मला एवढा विश्वास पाहिजे आहे की परमेश्वराने मला जे आज्ञा दिलेली आहे, परमेश्वराने मला जे वचन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मला घडून जायचं आहे, मला पूर्णपणे स्थिर उभा राहायचं आहे. मला दिसो किंवा न दिसो, पण माझं एकच काम आहे, पहिले मला आज्ञा पाळायची आहे आणि मला अभिवचनांवरती विश्वास ठेवायचा आहे. आमेन. बोला, मला आज्ञा पाळायची आहे आणि मला अभिवचनांवरती विश्वास ठेवायचा आहे. या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागताल, तेव्हा तुम्ही पडणार नाही. किती जणांना पडायचंय? रोज सकाळी, रोज दुपारी आम्हाला पडायचं असतो. थोडस पडते जरा, थोडस पडतो मी जरा. इतके पडायची सवय लागलेली आहे की आम्हाला आत्मिकरित्या आम्ही कुठेतरी पडतो हेच आम्हाला कळत नाही. आम्हाला दुपारी झोपायची सवय लागलेली. पुणेकरी आम्ही, पुणेकराचा आमचा एक वेगळाच अभिमान आहे. आम्ही पुणेकर दुपारी झोपणारे, पण आम्ही जरा आत्मिकरित्या जर झोपणं कमी केलं तर आम्ही आमच्या मार्गांना पकडून राहू, आम्ही दृढ उभे राहू.
आमेन. आम्हाला दृढ उभे राहायचं आहे, अभिमानाने उभं राहायचं आहे. यहोशुवाच्या या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये 5वा अध्याय, इस्रायल लोक यार्देन पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने यार्देनेचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देन पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी, समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिम्मत राहिली नाही. बोला, माझ्या वैऱ्यांच्या काळजात काही हिम्मत राहिली नाहीये. आमेन, आमेन, आमेन. तुमच्याबद्दल परमेश्वराने काय केलेलं आहे हे आत्मिक जगामध्ये काहीतरी मोठ्याने घोषणा करण्यात येत आहे की मी माझ्या लेकरांना विजय दिलेला आहे. हे तर अजून नुसती सुरुवात आहे, पण तुमच्यामुळे, तुमच्या साक्षींमुळे, तुमच्या विजयांमुळे तुमचे शत्रू कुठेतरी भयभीत झालेले आहेत. तुम्हाला दिसो न दिसो, तुम्हाला विश्वास असो न असो, पण तुमचे वैरी घाबरलेले आहेत. तुमचे आत्मिक वैरी जे या जगामध्ये तुम्हाला दिसत नसतील. कुठल्या मनुष्याबरोबर आपली लढाई नाही आहे. आपली लढाई सैतानी सत्तांबरोबर आहे, त्या सैतानी अधिकारांबरोबर आहे, त्या अंधकाराच्या सैतानाच्या त्या अधिकारांबरोबर आहे, काळोखातील जगातल्या त्या अधिकारांबरोबर आहे. आमचं युद्ध आत्मिक युद्ध आहे. आणि परमेश्वर तुम्हाला हीच आठवण करून देत आहे की इस्रायल लोकांच्या, आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत. आणि आमच्या भीतीमुळे त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं आहे. आमच्या वैऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं आहे. किती जणांना भीती वाटलेली आजपर्यंत, अशी भीती वाटलेली की पाय थरथर कापलेले, अशी आजपर्यंत किती जणांना भीती वाटलेली आहे. आम्हाला शाळेमध्ये भीती वाटायची, आमच्या टीचर्स खूप खूप डेंजर आम्हाला भीती वाटायची की आम्ही जर अभ्यास केला नाही तर आम्हाला उलट्या हातावरती आम्हाला 20 अशा लाकडी छड्यांनी आम्हाला फटके बसायचे. आणि आम्ही जर चुकून माकून अभ्यास केला नव्हता आणि ते सर यायचे, ते शिक्षक यायचे, तर आमचे पाय थरथर कापायला लागायचे. आम्ही दांडी मारू शकत नव्हतो, आम्ही बंक करू शकत नव्हतो. आता करायचं तर काय करायचं, पटापटा अभ्यास करा, अर्धवट तरी दाखवा, म्हणजे अर्ध्या तरी आम्हाला फटके बसतील, पण आम्हाला कोणीतरी वाचवा. पण ह्या भीतीमध्ये, या शिस्तीमध्ये आम्ही कुठेतरी वळणाला लागलेलो आहोत. ही भीती चांगली असते, पण जेव्हा परमेश्वराची भीती येते तेव्हा तुमचे शत्रूंवरती त्यांचे पाय थरथर कापायला लागतात. त्यांचे पाय थरथर कापायला पाहिजेत तुमच्या भीतीमुळे. आमेन, आमेन. माझ्या भीतीमुळे माझ्या वैऱ्यांचे पाय थरथर कापायला पाहिजेत. आमेन. दुसरं वचन, त्यावेळेस परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, गारगोटीच्या सूर्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. हे सुनता, हे जे शब्द आहे, आज परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलणार आहे. आपल्याला सर्वांना वचनबद्ध भूमीमध्ये जायचं आहे, नक्की आहे. अभिवचन आहे, आज्ञा आहेत, पण हे सर्कमसिजन, हे जे सुनता आहे, आता आम्हाला शारीरिकरित्या करायची नाही आहे. आणि मी आपल्याला सर्वांना आधी शिकवलेलं आहे, आपण या बाबतीत बोललेलो आहे. पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो की सुनता म्हणजे एक करार आहे. सुनता म्हणजे एक करार आहे. परमेश्वराने अब्राहमाबरोबर सांगितलेला हा जो करार आहे, सुनता एक करार आहे. बोला, सुनता एक करार आहे. सुनता एक करार आहे. सुनता एक नवीन जीवनाचा प्रारंभ आहे. सुनता एक नवीन जीवनाचा प्रारंभ आहे. बोला, किती जणांना नवीन जीवन हवं आहे? आता माझं जुनं पुराणं जीवन मला नको आहे. आम्हाला यरीहो मध्ये जायचं आहे, आम्हाला यार्देन पार करायची आहे. मला आता माझ्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या पार करून आम्ही निघालेलो आहे, कुठेतरी आम्ही चाललेलो आहोत. पण परमेश्वर आम्हाला काहीतरी सारखं आठवण करून देतो, ते म्हणजे तुमचं शुद्ध होणं. तुमचं शुद्ध होणं खूप महत्वाचं आहे. आणि परमेश्वराला हे आवडत नाही की तुम्ही अशुद्ध असावं.
आम्ही रोज पाप करतो, पण म्हणून आम्हाला असं वाटू नये की आमच्या पापांची क्षमा होणार नाही. रोज आणि रोज आम्ही शुद्ध होणं गरजेचं आहे. सुनता कर. त्यावेळेस परमेश्वर यहोशुआला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. बोला पुन्हा एकदा, पुन्हा एकदा सुनता कर. आम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. का पुन्हा एकदा? फिफ्थ वर्स. हालेलुया. मिस्र देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुनता झाली होती, पण मिस्र देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुनता झाली नव्हती. आमच्यामध्ये वचन आले, आम्हाला वचन कळाले, आमची नवीन सुरुवात झाली, आम्हाला शुद्ध करण्यात आलं, पण वाटेमध्ये चालता 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 आम्ही पाप करत राहिलो, अशुद्ध होत राहिलो. आमच्या मनांमध्ये वेगवेगळे विचार आले, आम्ही पडत राहिलो, आम्ही एकमेकांबरोबर व्यभिचार करायला लागलो, आम्ही गैरव्यवहार करायला लागलो, घाणेरड्या गोष्टी करायला लागलो. आमची सुनता झाली होती हे आम्हाला आठवतंय, आमचे शुद्धीकरण झालं होते हे आम्हाला आठवतंय, पण आम्ही पापामध्ये जगत आहोत हे आम्हाला आठवत नाहीये. आम्हाला जेव्हा मार्गामध्ये आम्ही चाललेलो आहोत, आम्ही एकमेकांबद्दल बोलतो, एकमेकांना शिव्या घालतो, श्राप देतो, एकमेकांच्या बाबतीत गॉसिप करतो, चुगल्या चाहड्या करतो, हे देखील पाप आहे. आणि या पापांमध्ये दुरात्मे लपलेले आहेत. या दुरात्म्यांमुळे तुमच्या जीवनाचा प्रवास खडतर होत आहे, हे तुम्हाला तेवढंच कळणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सुनता कर, पुन्हा एकदा सुनता कर. तुला माहिती आहे मी आशीर्वादित करणार आहे, तुला माहिती आहे मी तुला वचन दिलेलं आहे, तुला सगळ्या वचनांनी मी तुला आशीर्वादित केलेलं आहे, तू मार्गामध्ये चांगला व्यवस्थित चाललेला आहे, रोजच्या दिवसाला तू साक्ष देत आहेस, हे तुला चांगला चांगला अनुभव येत आहे. पण तू हे सारखं विसरत आहेस की तू पापामध्ये देखील पडत आहेस, पापामध्ये जगत आहेस. त्या पापांबद्दल तू क्षमा मागणं, पश्चाताप करणं हे तुला देखील गरजेचं आहे. आम्ही रोज पाप करतो, पण आम्हाला रोज पश्चाताप केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आमचं हे रुटीन चालूच असलं पाहिजे. सकाळी आम्ही पाप करतो, रात्री झोपताना आम्ही क्षमा मागतो, ह्याला वळण म्हणू नका, ह्याला बंधन बोला. बंधन आणि वळणामध्ये फरक आहे. सकाळी पाप करत राहणार, रात्री जाऊन झोपण्याच्या आधी परमेश्वर आम्हाला क्षमा कर, हे वळण चुकीचं आहे. हे वळण चुकीचं आहे. मी आत्ता पाप केलं आहे, मला आत्ता क्षमा मागायची आहे. मी आत्ता पाप केलंय, मी उद्या उपवास धरेल, मग मी 40 दिवसांचे उपवास करील, तेव्हा मी सगळ्या प्रत्येक पापाची मी क्षमा मागेल, तेव्हा बघू, मला जरासं पापांचा एन्जॉय करू द्या, मला जरा चांगलं वाटतंय, मला जरा करू द्या. आता नाही नाही, आपल्या जीवनांना डॅमेज करू नका, तुमच्या स्वतःच्या जीवनांना खड्ड्यामध्ये पाडू नका. उठणं कठीण होतं, परत चालणं कठीण होतं, देवाला दोष देऊ नका. त्यांच्या जागी सर्वच राष्ट्रांची सुनता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपल्या आपल्या ठिकाणी राहिले. सर्व राष्ट्रांची सुनता संपल्यावर, ही सुनता जी आहे एक प्रोसेस आहे. आम्हाला शिक्षा होते, आम्ही परीक्षेमधून जातो, पण जेव्हा आमचं शुद्धीकरण व्हायचं असतं, आम्हाला जेव्हा शुद्ध व्हायचं असतं, जेव्हा आम्हाला नवीन जीवनात जायचं असतं, परमेश्वर आमची छाटणी करतो. आम्हाला जरा शांत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेसच युद्ध नसतं, प्रत्येक वेळेस परीक्षा नसती, प्रत्येक वेळेस संकट नसतं. प्रत्येक प्रकारचा जो आजार असतो तो प्रत्येक आजार सैतानापासूनचा नसतो. परमेश्वराची इच्छा असते की जरा तुम्ही आता शांत व्हावं, तुमच्यामध्ये जरा आरोग्य यावं, तुम्ही जरा तुमच्या आत्म्यांना जरा मजबूती करावी. राष्ट्रांची सुनता करणे संपल्यावर बरे होईपर्यंत, बोला बरे होईपर्यंत, बरे होईपर्यंत. मला माहिती आहे किती मोठी प्रोसेस झाली आहे, किती मोठी प्रोसेस.
हे खूप मोठं भलं मोठं काम झालेलं आहे, भलं मोठं, खूप मोठं. लाखोंच्या मध्ये तिकडं लोक होते, प्रत्येकाची सुनता होणं. आणि ही सुनता इतकी पेनफुल असते, इतकी पेनफुल असते की या शरीरांना उठवत नाही, त्यांना कुठेही कुठल्याही प्रकारचं काम करवत नाही. तुमचे दुःख प्रत्येक वेळेस सैतानापासूनचे नसतात. परमेश्वराची ही इच्छा असते की तुमची सुनता झाली पाहिजे, तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. काही वेळेस परमेश्वर स्वतः असे आजार पाठवतो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पडता आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही पश्चाताप करायला लागता. ही पण एक प्रोसेस आहे, म्हणून घाबरू नका. हे पण देखील एक शुद्धीकरणाचा प्रकार आहे. परमेश्वर शुद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वापर करू शकतो. आमेन, मान्य आहे, अग्री आहे. योहान बाप्तिस्मा करणाराचा बाप माहिती आहे कोण आहे? जकर्या. त्याची सुनता कशी झाली होती तुम्हाला माहिती आहे? तो विनाकारण बडबड 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 करणारा माणूस होता. तो इतकी बडबड बडबड करत होता की परमेश्वराने त्याला वचन दिलं, आणि परमेश्वराने वचन अभिवचन दिल्यानंतर त्याला परमेश्वराला माहिती होतं ह्याचं बडबड करणं काय बंद होणार नाही. आणि जसं परमेश्वराने त्याला वचन दिलं, त्याने वचनामध्ये जकर्याने योहान बाप्तिस्मा करणाऱ्याच्या वडिलांनी परमेश्वराला प्रत्युत्तर किंवा प्रतिप्रश्न करायला सुरुवात केली. आणि या प्रश्नांमध्ये देवदूताने त्याची अशी छाटणी केली की त्याचं तोंड गप्प केलं आणि त्याला मुक्त करून टाकलं. आणि योहान बाप्तिस्माचा जो जन्म होणार होता, तो जन्म झाल्यानंतर पर्यंत, त्याचं नाव ठेवण्यापर्यंत जकर्याला गप्प करण्यात आलं होतं. ही देखील एक सुनता आहे, ही देखील सुनता आहे. आम्हाला कळणं गरजेचं आहे. प्रत्येक त्रास, प्रत्येक संकट सैतानापासून नसतं. प्रत्येक संकट शिक्षा नसते, प्रत्येक संकट परीक्षा नसते. आम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आमच्यामध्ये पश्चातापी अंतःकरण उत्पन्न व्हावं. आम्ही पश्चातापाचं जीवन जगणं परमेश्वराला मान्य आहे. आमेन, हालेलुया. आम्ही पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे, कारण परमेश्वराला हेच मान्य आहे. ही परमेश्वराने दिलेली आज्ञा आहे, परमेश्वराने दिलेला हा नवीन करार आहे. हालेलुया, हालेलुया, आमेन. आम्हाला कळत आहे का काहीतरी चाललेलं आहे? किती जणांना सुनता करून घ्यायची आहे आत्मिकरित्या? हे धैर्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. जेव्हा हे धैर्य आमच्यामध्ये येईल की परमेश्वरा माझी सुनता झाली पाहिजे, माझी आत्मिक सुनता, माझी हृदयाची सुनता, माझ्या मनाची सुनता, माझ्या स्वभावाची सुनता, माझ्या विश्वासाची सुनता झाली पाहिजे. परमेश्वरा मला तू शुद्ध कर, माझं हे शुद्ध होणं खूप गरजेचं आहे. कारण मी व्यभिचारामध्ये होतो, मी घाणेरड्या गोष्टींमध्ये होतो, मी वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागलो होतो. वेगवेगळ्या सवयींमुळे मी माझ्या जीवनाचा प्रवास खडतर केला, मी माझ्या कुटुंबाला त्रास दिला, मी माझ्या येणाऱ्या पिढीला देखील माझ्यामुळे त्रास होणार आहे हे मला कळत आहे. त्याच्यापेक्षा माझी सुनता झालेली बरं आहे. आमेन. किती जण तयार आहेत? किती जण सुनतेसाठी तयार आहेत? हालेलुया. आपण रोमकरासपत्र याचा 4था अध्याय 12वं वचन काढूया. हालेलुया जीसस, थँक यू लॉर्ड. शेखेरी बारनाना शेखेरी रे. हालेलुया जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. रोमकरासपत्र याचा 4था अध्याय 12वं वचन. हालेलुया जीसस. त्याने सुनता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुनता झालेले आहेत म्हणून नव्हे, तर आपला पिता अब्राहाम सुनता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. 5वा अध्याय 1 ते 9 आपण वाचूयात. हे वचन तुम्ही मार्क करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. 5वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचूयात.
लवकर. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. बोला, आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेलो आहोत. आमेन, आमेन. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो आणि इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. बोला, आशा लाजवत नाही. आशा लाजवत नाही. आम्हाला आशा लाजवत नाही. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. आमेन. ही देखील एक सुंता आहे. ही सुंतेची प्रोसेस आहे. जस्ट टेक लिटल ऑफ लिटल ऑफ. हे जे तिसरं आणि चौथं वचन आहे, हे जे तिसरं आणि चौथं जे वचन आहे, हा एक प्रकार आहे. ही एक सुंतेची प्रोसेस आहे. प्रोसेस ऑफ सर्कमसिजन. हे संकटाचा अभिमान का बाळगतो? कारण आता आम्हाला आमची सुंता कळालेली आहे. आमेन, आमेन. आम्हाला आमची सुंता कळणं गरजेचं आहे. कारण संकटामध्ये आम्हाला धीर प्राप्त होतो. पहिले काय प्राप्त होते? धीर. धीर. आमेन. बोला, धीर. बधीर नाही. बोला, धीर. आणि धीराने शीलता. शील म्हणजे एक सायलन्स, एक शांतता, एक प्रकारचं एक वेगळंच अशी शांतता आमच्यामध्ये यायला लागते. त्या धीरामध्ये आम्ही शांतीकडे आम्ही जायला लागतो आणि त्या शीलामुळे आम्ही आशावान बनतो. धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. ही जी प्रोसेस चाललेली आहे ही सुंतेची प्रोसेस आहे. हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ही सुंता होते तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव होतो. कशाचा वर्षाव होतो? कितीचा? कशाचा? कशाचा? जोरात बोलावं. आम्ही जरा सगळे नाश्ता करून आलेत. कशाचा? कशाचा? माझ्यामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव होतो. आमेन. अहो ब्रदर, तुम्ही एवढे आनंदित कसे असता? अहो सिस्टर, तुम्ही एवढे आनंदित कसे असता? तुम्ही असं तुम्ही आम्हाला सांगत होते. तो प्रॉब्लेम संपला का तुमचा? नाही हो, तुमचा प्रॉब्लेम संपलेला नाहीये. पण आम्ही परमेश्वराची आशा धरणारे आहोत. आमेन. परमेश्वराची आशा आमच्यामध्ये आहे. परमेश्वराचं पूर्ण प्रकारची प्रीती, तिचा वर्षाव आमच्यावरती झालेला आहे. आमेन. इट्स लाईक अ रेन. आमच्यावरती वर्षाव झालेला आहे. आमेन. आमच्यावरती जेव्हा वर्षाव होतो, चेक लिटल, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आता आम्हाला शारीरिकरित्या आमची सुंता होणं गरजेचं नाही आहे. आम्ही जेव्हा जन्मालाच आले नव्हतो तेव्हाच कोणीतरी आमच्यासाठी सुंतेची प्रोसेस चालू केलेली आहे. आमेन. आमच्या सुंतेची प्रोसेस कोणीतरी ऑलरेडी केलेली आहे. आता फक्त आम्हाला ती आत्मिकरित्या ती स्वीकारायची आहे. नाही कळलं? कळतंय? नाही कळतंय? कोणीतरी आमच्यासाठी सुंतेची प्रोसेस ऑलरेडी केलेली आहे. फक्त मला आता विश्वासाने आत्मिकरित्या ती कबूल करून माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या प्रार्थनेमध्ये, माझ्या जीवनामध्ये ती स्वीकारायची आहे. कोणीतरी ऑलरेडी केलेला आहे. कारण तो सुवेळी अभक्तांसाठी, बोला सुवेळी, चांगल्या वेळेस, परफेक्ट टायमिंग, इज अ परफेक्ट गॉड, इज जस्ट परफेक्ट गॉड.
सुवेळी अभक्तांसाठी. कोणासाठी? कोणासाठी? जेव्हा आम्ही जन्मलेले देखील नव्हतो, हजारो वर्षांपूर्वी आमच्या बाप दादांना देखील माहिती नव्हतं. आमचे बाप दादा कुठेतरी इथेच कुठेतरी भरकटत असतील, मूर्तीपूजेमध्ये असतील, प्रवासामध्ये असतील, कुठल्या कुठल्या घाणेरड्या गोष्टीमध्ये पडलेले असतील. त्याच वेळेस अभक्तांसाठी माझ्या येशू ख्रिस्ताने माझी सुनतेची प्रोसेस चालू केली होती. आमेन. तुमच्या बापांनी, तुमच्या वडिलांच्या वडिलांनी कितीही पाप करू द्या, पण परमेश्वराने तुमची निवड तेव्हाच केलेली आहे. आमेन. बापाने आंबट द्राक्ष खाल्ले आणि मुलांचे दात आंबले होणार नाही. बापाच्या चुका मुलं सहन करणार नाही. बोला, मी माझ्या आई बापांच्या चुका सहन करणार नाही. त्यांच्या पापांची फळ मी भोगणार नाही. हे अभिमानाची गोष्ट आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या आई वडिलांबद्दल लाज बाळगण्यापेक्षा त्यांना क्षमा करा आणि आपली सुनता स्वीकारा. सर्वात मोठी गोष्ट आज जर तुम्ही करताल तर तुमच्या आई वडिलांना क्षमा करा. तीच खरी तुमची सुनतेची सुरुवात असेल. I don't know who needs this. तुमच्या आई वडिलांना क्षमा करा. सर्वात मोठी गोष्ट जी म्हणजे आपण जी बाळगतो की माझ्या आई वडिलांनी चुका केल्यात म्हणून आम्ही असं भोगतोय. नाही, तुमची सुरुवात झालेली आहे कुठे? सुवेळी. बेस्ट टायमिंग. सुवेळी तुमच्यासाठी कोणीतरी मेलेलं आहे, मारलं गेलेलं आहे, गाडलं गेलेलं आहे, पुन्हा उठलेलं आहे. नवीन जीवनामध्ये तुमची सुरुवात झालेली आहे. म्हणून माझ्या आई बापांच्या चुका, त्यांचे श्राप, पाप माझ्यामध्ये चालणार नाही. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या आई बापांसारखा नाही तर मी माझ्या स्वर्गीय पित्यासारखा दिसणार आहे. आमेन. हालेलुया. This has to go on. Just check it's good in recording. This is somebody is watching. He gonna watch. Hallelujah, Jesus. Hallelujah. परमेश्वरा सहाय्य कर. नीतिमान मनुष्यांसाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणीतरी धाडस करेल. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो, आम्ही पापीच असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. Amen. Is it so amazing? मी जेव्हा पापीच होतो, मी जेव्हा पापामध्ये मी रोज पाप करतो, तेव्हाच परमेश्वराने मला ही कबुली दिलेली आहे, हे अभिवचन दिलेलं आहे की ऑलरेडी आय डायड. आय रिअली लव्ह यू. मी तुझ्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे की तू काही करण्याआधीच मी सगळं पूर्ण केलेलं आहे. रिसीव्ह इट. ती सुनता स्वीकारा. आपण सर्व उठून उभे राहूया. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावामध्ये स्वर्गीय पिता तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली येतो. तू परमेश्वरा वचन दिलेलं आहेस की आम्हाला सुनतेची गरज आहे. आम्हाला सुनतेची गरज आहे. आम्हाला सुनतेची गरज आहे. परमेश्वरा, आज इथे असलेल्या प्रत्येकाची सुनता होऊ दे. आत्मिक सुनता होऊ दे, आध्यात्मिक सुनता होऊ दे, वैचारिक सुनता होऊ दे. प्रत्येकाच्या रक्तांमध्ये तू आज ये परमेश्वर. प्रत्येकाच्या शरीरामध्ये, आत्म्यांमध्ये, जीवांमध्ये तू ये परमेश्वर. ये रिखांदो नमो सेखेरे शेखाला नमा सेखेरे दिलिया नमा नमा शेरे. स्टॉप ब्लेमिंग. स्टॉप ब्लेमिंग. दोष देणं बंद कर. परमेश्वर कोणाला तरी सांगत आहे, दोष देणं बंद कर. हालेलुया जीसस. रिखांदो नमो सेखेरे. हालेलुया जीसस. हालेलुया. आज तुम्ही तुमच्या घरांमध्ये कोणी आज आलं नसेल, त्यांना हे वचन कळणं गरजेचं आहे. त्यांना जाऊन सांगा. त्यांना हे कळणं गरजेचं आहे
सुनतेची प्रोसेस काय आहे आपण हे पुढे पाहणार आहोत, पण परमेश्वराने जे वचन आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला कळणं गरजेचं आहे, आमच्या कुटुंबांमध्ये त्याचा प्रसार होणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांना क्षमा करा. आजपर्यंत जर तुम्ही काही बोलला असताल, विचार केले असतील, दोष दिले असतील, आपल्या आई वडिलांना क्षमा करा. Just forgive them and release yourself from that bondage. Free yourself. Free yourself. Free yourself from that bondage. आपल्या आई वडिलांचा आदर कर. या वचनामध्ये परमेश्वराने खूप साऱ्या गहन गोष्टी ठेवलेल्या आहेत. Respect, honor your father and mother. Hallelujah, Jesus. So forgive them and respect them. Whatever they have done, God have forgiven them. Have you forgiven them? परमेश्वराने त्यांना क्षमा केलेली आहे, तू त्यांना क्षमा केलेली आहे. Oh Jesus, thank you Lord. आम्ही नम्रपणे हे वचन स्वीकारतो परमेश्वर, आणि आम्ही आमच्या आई वडिलांना क्षमा करतो, त्यांच्या आई वडिलांना क्षमा करतो. परमेश्वरा, आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही आहे. आम्ही बिघडलो होतो, आमची सर्व जबाबदारी आम्ही परमेश्वरा आम्ही कबूल करतो की आम्ही पाप केलं आहे. आमची सुनता होऊ दे, आमची सुनता होऊ दे, आणि आमच्या जीवनांना आता एक गती, एक वेग प्राप्त होऊ दे परमेश्वर. येशूच्या नावामध्ये परमेश्वरा, तू यहोशूवाला सांगितलंस की परमेश्वरा यांची पुन्हा एकदा सुनता कर, आणि ते बरे होऊस पर्यंत परमेश्वरा तू त्यांना टाइम दिला. परमेश्वरा, तुला सगळं कळतं. आम्ही कधी बरे होणार आहोत, आम्ही कधी आजारी असतो, आम्ही कधी मूड नसतो, सर्व काही तुला कळतं परमेश्वरा. आम्हाला कळकळीने आम्ही आज तुझ्याकडे प्रार्थना करतो की आमची आज सुनता होऊ दे, आमची आज सुनता होऊ दे. थँक्यू जीसस. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. आपण बसून घेऊया. आपण आपल्या प्रभू मेजाकडे जाण्याच्या वेळेस आपण आपल्या स्वतःचं अंतःकरण पारखूयात, आपल्या स्वतःची सुनता करूयात. परमेश्वराकडे प्रार्थना करूयात की परमेश्वर आमची सुनता कर, आमची सुनता कर, आमची सुनता कर. आमच्या राजा येशू ख्रिस्तामध्ये जे तू सुनता चालू केली होतीस आणि तू आमची पूर्णता सुनता केलेली आहेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, ते सुनता आम्ही परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वीकारणार आहोत. हे तुझा प्रभू मेज परमेश्वरा एक सुनतेचं उदाहरण आहे, एक प्रतीक आहे परमेश्वरा. तुझे आमच्यासाठी आम्ही पापामध्ये असतानाच तू मरण पावलास. देवा, ते पापाची आम्ही कबुली करतो, आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलं हे कबूल करतो, पण त्या आमच्या तारणाऱ्याने आम्हाला पापांची क्षमा केलेली आहे. त्या वधस्तंभावरती त्याने आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे. ते नवीन जीवन आम्ही स्वीकारतो परमेश्वरा. ते स्वीकारण्याआधी आम्ही पश्चाताप करतो. आज आम्ही सर्व पापांची क्षमा मागतो परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. येशूच्या नावामध्ये स्वर्गपित्या तू क्षमा कर. हालेलुया जीसस. Hallelujah, Lord. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. Sherendeni khalanamase kherebe. Hallelujah, Lord. Hallelujah, Lord. मी आंटी नाईक यांना विनंती करतो की आपल्या सर्व मंडळीसाठी प्रार्थना करावी, सुनता होण्यासाठी प्रार्थना करावी. मनांची, आत्म्यांची, जीवांची, स्वभावाची सुनता व्हावी. प्रत्येकाने आपले पाप कबूल करावे यासाठी प्रार्थना करावी. आणि परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पाप क्षमा झालेली आहे. ती पापांची क्षमा प्रत्येकाने स्वीकारावी. त्याचं रक्त, त्याचं भाकर आम्ही जेव्हा प्राशन करणार आहोत तेव्हा आम्ही घोषणा करणार आहोत. त्या घोषणेची सुवार्ता आम्ही आत्मिक जगामध्ये करावी आणि प्रत्येकासाठी प्रार्थना करावी. प्रत्येकाने योग्य रीतीने ही भाकर आणि प्याला प्राशन करावा यासाठी आंटी प्रार्थना करणार आहेत. आपण त्यांच्या प्रार्थनेबरोबर आपण जोडूया. आपण आमेन म्हणणार आहोत. हालेलुया जीसस.
Yes, O Lord. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Amen, amen, amen.